ओके. नमस्कार सगळ्यांना. वन्स अगेन सगळ्यांचं स्वागत आहे अ, या सेशनमध्ये. याच्या अगोदर आपण एक सेशन केलेलं होतं. आता आपण बुक लिस्ट राज्यसेवा कमीत कमी बुक लिस्ट राज्यसेवा पूर्व परीक्षेची कमीत कमी बुक लिस्ट, ठीक आहे. कमीत कमी रिसोर्सेस, मॅक्सिमम रिव्हिजन हा फंडा सगळ्या परीक्षेला लागू आहे. तसंच राज्यसेवा असू द्या, राज्यसेवा पूर्व असू द्या, मेन्स असू द्या, यूपीएससी कुठलीही असू द्या. त्यासाठी रिसोर्सेस कमीत कमी असायला पाहिजे. तर मी इथे तुम्हाला ज्या गोष्टी येस तुमचं काही असेल ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी कमेंट बघतोय. ठीक आहे. स्ट्रॅटेजीवर सेपरेट सेशन होईल. ठीक आहे. स्ट्रॅटेजीवर 45 दिवसाची स्ट्रॅटेजीवर त्याच्यावर सेपरेट सेशन होईल. ठीक आहे. तर हे सेशन मेनली बुक लिस्टची डेडिकेटेड असेल. बुक लिस्ट कशी आहे ना जनरली तुम्हाला एखादी रिटर्न कुठेतरी भेटून जाते किंवा टेलिग्रामला भेटून जाते, कुठे भेटून जाते. पण त्याच्यावर ते बुक लिस्टमध्ये एक्सप्लेन करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. ठीक आहे. सो ते थोडंसं आपण तुम्हाला आता या पुढच्या लेक्चरमध्ये कळेलच. ठीक आहे. बघा, सब्जेक्ट वाईज आपण बघूया. पॉलिटी पॉलिटीसाठी बघा, आता पॉलिटीसाठी 2 पुस्तकं जनरली विद्यार्थी वाचतायत. एक म्हणजे एम लक्ष्मीकांत, ठीक आहे, आणि दुसरं येतं कोळंबे सरांचं पुस्तक. ठीक आहे. आता ह्या 2 पुस्तकामध्ये मेजर फरक सांगतो तुम्हाला. कोळंबे सरांचं पुस्तक हे एम लक्ष्मी कुठलेही म्हणजे सध्या जे काही मार्केटमध्ये पुस्तक असतात मेनली स्टँडर्ड रेफरन्स पासूनच लिहिलेले ते पुस्तक असतात. तर कोळंबे सरांचं पुस्तक हे बेसिकली एम लक्ष्मीकांत पुस्तकाच्या बेसिसवरच बनवलेलं आहे. परंतु ते थोडंसं ऑर्गनाइज पुस्तक, म्हणजे जसं आता एम लक्ष्मीकांत मध्ये हा काहीतरी चॅप्टर झालेला, तुमचं पूर्ण एक्सप्लेनेशन झालेलं, डिटेलिंग झालेलं आणि शेवटी त्याचे आर्टिकल दिलेले आहे. ठीक आहे. असं एम लक्ष्मीकांत मध्ये फॉर्मॅट आहे. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये XYZ आर्टिकल नुसार हे टेक्स्ट आहे. ठीक आहे. तर असं तुम्हाला ऑर्गनाइज करून दिलेलं आहे. राईट. हा त्याचा एक छोटासा डिफरन्स तुम्हाला सांगितला. काही डेटा हा कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये गाडलेला पण तुम्हाला दिसेल. जसं काही फूट नोट असतात बघा. हे लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये नाही का, हे पुस्तकाचं चॅप्टर आहे आणि इथं काहीतरी रेफरन्स दिलेला असतो, 1, 2 असं काहीतरी दिलेलं असतं. ठीक आहे. तर इथे जी फूट नोट असते ना, फूट नोट, ह्या फूटनोट मध्ये बघा, इथे काहीतरी आकडा दिला असतो, 1, 2 दिले असते. इथे कुठली केस असेल, काही डिटेलिंग असतील. ठीक आहे. तर त्या डिटेलिंग तुम्हाला इथे दिलेले असतात. आणि बऱ्याचदा आयोग आहे ना, म्हणजे आयोगाचा स्टँडर्ड रेफरन्स जनरली लक्ष्मीकांतचा हा असतो प्रश्न विचारण्याचा. ठीक आहे. सो तर इथे जर हे ज्या फूटनोट मध्ये जर डेटा दिलेला असतो ना, तो फूटनोट मधला डेटा मधला पण प्रश्न तुम्हाला पूर्व परीक्षा किंवा मेन्सला तुम्हाला विचारण्यात येतात. ठीक आहे. सो आता हे पुस्तक पूर्वी आय थिंक सो 17 अगोदर लक्ष्मीकांत हे फक्त इंग्लिशमध्ये उपलब्ध होतं. 17 नंतर के सागर प्रकाशनाने त्याचं मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. ठीक आहे. मराठीमध्येही उपलब्ध आहे. तर त्यामुळे वाचण्यास काही अडचण जात नाही. तर ही जी फुटनोट आहे, ठीक आहे, यामधनं पण तुम्हाला प्रश्न बनलेले दिसतात. आता काही डेटा जर हा इथं गाडलेला असेल, ठीक आहे, कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये जर हा डेटा जर काही गाडलेला असेल, तर मग ते आपल्याला म्हणजे थोडासा 1-2 मार्क तिथे एखाद्या वेळेस लॉस होऊ शकतो. आणि एनिवेज मेन्ससाठी विद्यार्थी आता तर परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पण झालेली आहे. ठीक आहे. तर म्हणजे 23 पासून बेसिकली डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. तर तुम्हाला त्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी किंवा डिटेल एक्सप्लेनेशनसाठी ह्या गोष्टी जे काही लक्ष्मीकांतमध्ये एक्सप्लेन केल्या असतात त्याचं पण फार मॅटर करणार आहे. तर त्यामुळे मग माझं असं मत राहील की तुम्ही पूर्व परीक्षेसाठी तुम्ही लक्ष्मीकांतच वाचा, कारण की मराठीमध्ये उपलब्ध आहे आणि हा लक्ष्मीकांतचा डेटा वाटल्यास प्रॉपर तुम्ही स्टेप बाय स्टेप ऑर्गनाइज करून घ्या. ठीक आहे. मी पुस्तक कसं वाचावं, पुस्तकाचा डेटा कसा रिड्यूस करावा, ते ऑलरेडी मी कालच्या लेक्चरमध्ये कव्हर केलंय. नक्की ते तुम्ही बघा. ठीक आहे. सो तो असा डेटा तुम्ही स्वतः रिड्यूस करायचा आणि त्यातलं कंटेंट तुम्ही रिड्यूस करून घ्यायचा. परीक्षा म्हणून डेटा तुम्हाला त्यामधनं काढता यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर म्हणजे डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टिकोनातून यामध्ये बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ते पण तुम्हाला समजण्यास मदत होईल. तर इथे मी रेकमेंड करेल की जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर तुम्ही तुम्ही लक्ष्मीकांत रेफर करा. ठीक आहे. लक्ष्मीकांत रेफर करा. तेच तुम्हाला मेन्सलाही कामात येईल. ठीक आहे. आणि जर कंबाईन फोकस करत असाल तर तुम्ही तर मग तुम्ही फक्त वाटल्यास कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं तरी चालेल. जर म्हणजे जर असं काय मग कंबाईन लोकांनी लक्ष्मीकांत नाही वाचलं तरी चालतं, तर आवश्यक नाही. म्हणजे पण तुम्ही वाचू शकता. लक्ष्मीकांत पण वाचू शकता, कंबाईनसाठी पण वाचू शकता. ठीक आहे. फक्त डेटा तुम्हाला रिड्यूस करता यायला पाहिजे. खूप काही वेग पण डेटा नाही, असं पण काही नाही. खूप जास्त वेग डेटा आहे. म्हणजे प्रॉपर पुस्तक आहे ते. म्हणजे त्यामध्ये कन्सेप्ट विथ एक्सप्लेनेशन सगळ्या गोष्टी प्रॉपर दिल्या आहेत. तर ते तुम्ही कंबाईन राज्यसेवेसाठी दोन्हीसाठी वापरू शकता. पण एखाद्या वेळेस कसं होतं ना, मग कंबाईन वाल्याला समजा कोळंबे वाचत असला त्याला राज्यसेवेवर शिफ्ट करायचं असलं, ठीक आहे, आणि बरेच विद्यार्थी रेकमेंड करतात मग लक्ष्मीकांत वाचा. ठीक आहे. मग त्याला म्हणजे त्याच्या मनामध्ये थोडीशी कुजबुज असतेच की मग आता मी कोळंबे वाचलेलं, मग मी लक्ष्मीकांत वाचू का? ठीक आहे.
असे थोडेसे मनामध्ये थोडेसे हे असते की मग माझा काही डेटा सुटला का असं काहीतरी असते. मग ते म्हणजे जास्त डेटा खूप जास्त वाढून वाढून खूप जास्त डेटा होत नाही ना. तर त्यामुळे मग असं रिकमेंड करेल मी की मग तुम्ही जर कंबाईन करत असू द्या किंवा राज्यसेवा करत असू द्या, तुम्ही लक्ष्मीकांत वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. म्हणजे ते कॉमन पुस्तक होऊन जाईल सगळ्यांना एकाच याला. ठीक आहे. दोन पुस्तकामध्ये डिफरन्स समजला तुम्हाला, तर दोन पुस्तकामध्ये डिफरन्स हाच आहे की तो जास्त ऑर्गनाइज आहे, काही डेटा थोडासा काढलेला आहे, खूप जास्त पण नाही काढले पण काही डेटा काढलेला आहे, लक्षात ठेवा. तर हा एक क्वालिटीसाठी महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. सो मेन रेफरन्स लक्ष्मीकांत. त्यानंतर मग क्वालिटीमध्ये दुसरा घटक येतो पंचायत राज. क्वालिटीमध्ये दुसरा कुठला घटक येतो? पंचायत राज. तर पंचायत राज या घटकावर क्वालिटीमध्ये आता जेव्हा आपण सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी बघूया, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजीमध्ये कुठल्या घटकावर किती प्रश्न आलेले आहेत. तर पंचायत राज ह्या घटकावर सर्वसाधारणपणे 2 ते 3 प्रश्न तुम्हाला दिसतील राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. मेन्सला 15 मार्काचा वेटेज आहे पंचायत राजला. ठीक आहे. पण पूर्व परीक्षेला जास्तीत जास्त 2 ते लय 3 प्रश्न तुम्हाला दिसतात. ठीक आहे. मग एवढ्या प्रश्नासाठी तुम्ही सगळेचे सगळं किशोर लवटे सरांचं पुस्तक वाचायची गरज आहे का? बिलकुल नाहीये. ठीक आहे. तर ह्या 2-3 प्रश्नांसाठी माझं असं मत राहील, तुम्ही पंचायत राजचं जे पुस्तक आहे किशोर लवटे सरांचं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी स्किप करू शकता, किंवा जे किशोर लवटे सरांच्या पुस्तकामध्ये जे काही टेबल दिलेले आहे शेवटी समराईज फॉर्म मध्ये टेबल दिलेले आहे. ठीक आहे. तर ते टेबल तुम्ही करा. आलं लक्षात? तर ते समराईज फॉर्म मध्ये जे काही टेबल दिलेले आहेत ना, तेवढे तुम्ही करायचे. आणि जे पंचायत राज लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये, आता आपण लक्ष्मीकांत फायनल केलं ना, तर लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये जे पंचायत राज दिलं तेवढं वाचा. ठीक आहे. तर ते त्या बेसिक माहिती आणि टेबलच्या भरोशावर तुम्ही हे 2-3 प्रश्न टॅकल करू शकता. समजा तो एखादा प्रश्न तुमचा, आता 3 प्रश्न आले फॉर एक्झाम्पल, आपण हायेस्ट फिगर पकडूया, 3 प्रश्न आले पंचायत राजवर. ठीक आहे. तर हे जे 3 प्रश्न आलेले आहेत, तर यापैकी काय तिन्हीच्या तिन्ही आउट ऑफ बॉक्स किंवा एकदम अवघड येईल का? नाही. त्यातला किंवा एक प्रश्न तरी सोपाच येतो. ठीक आहे. तर एक प्रश्न तरी जर तुम्हाला जमतोच जमतो, आणि जर तुमचं लॉजिक प्रॉपर असेल किंवा मग तुम्ही म्हणजे हे पण बेसिक जरी प्रॉपर केलं, तुम्हाला 1-2 प्रश्न सहजच जमतात. आणि एक प्रश्न जर तुमचा आउट ऑफ बॉक्स असेल किंवा मग जो कोर पंचायत राजच्या कोर भागातून आलेला असेल, ठीक आहे, आणि कोर भागातून म्हणजे जरा डीप आलेला असेल, अवघड आलेला असेल, मग त्याच्यासाठी 200 पानाचं जे पुस्तक आहे ते पूर्ण वाचणं संयुक्तिक ठरेल का? मला नाही वाटत ते 200 पानाचं पुस्तक तुम्ही संयुक्तिक ठरेल. त्याच्या माध्यमातून त्याच्याऐवजी तुम्ही पॉलिटीची रिव्हिजन प्रॉपर, एक रिव्हिजन प्रॉपर होऊन जाते तेवढ्या एवढ्यात तुमची, आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या सिली मिस्टेक कमी होणार. जे प्रश्न चुकणारे होते, जिथं तुम्हाला 50-50% कन्फ्युजन होतं, ते प्रश्न तुमच्या बरोबर यायला लागतील. आलं का लक्षात? तर त्यासाठी माझं असं मत राहील, मग तुम्ही पंचायत राज या घटकासाठी पूर्व परीक्षेसाठी पूर्ण न वाचता जे टेबल वाचायचे. ठीक आहे. एक टेबल वाचायचे आणि ज्या पुस्तकामध्ये जे काही पंचायत राज हा घटक डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तेवढं वाचायचं. ठीक आहे. ते एक तुम्ही करू शकता. ओके. सो समजलं? येस. पॉलिटी बाबतीत काही अडचण कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही. पॉलिटी बाबतीत काही अडचण? ओके. ठीक आहे. नेक्स्ट थिंग, इकॉनॉमिक्स. हा, आता ज्या लोकांनी अजून महत्वाची गोष्ट, ज्या लोक आता कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असतील, ठीक आहे, तर त्या लोकांनी काय लगेच मग आता मी सांगितलं मग लक्ष्मीकांत वाचून लगेच लक्ष्मीकांतवर स्विच करायचं बिलकुल नाही. लगेच स्विच करू नका. आता 1.5 महिना परीक्षेला आहे. 1.5 महिना पण नाही, 45 दिवसच कन्सिडर करूया आपण. ठीक आहे. तर जे वाचत असाल खूप काही फरक पडणार नाही बरं का. म्हणजे असं तुम्ही लक्ष्मीकांत वाचला मग तुम्हाला लय त्याला 1-2 प्रश्नाचा फरक पडेल तुम्हाला इथे. पडलाच तर म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम काय झालं, बऱ्यापैकी प्रश्न तुमच्या कोळंबे सरांच्या पुस्तकातून नाही कव्हर होतील. त्यामुळे लगेच स्विच करायची गरज नाहीये. पण येस, जेव्हा तुम्ही मेन्सला जाताल तर तेव्हा थोडंसं एकदा तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकावर कमांड आली, त्यानंतर मग लक्ष्मीकांत मधनं थोडंसं ओव्हरलुक करून घ्या. जो एक्स्ट्रा डेटा आहे, काय करायचं मग मेन्सला गेल्यानंतर जो एक्स्ट्रा तुम्हाला डेटा वाटतोय, जो कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये स्किप केलेला आहे, तर तो एक्स्ट्रा डेटा फक्त काय करायचं, एक छोटीशी एक नाही म्हटलं तरी 15 एक पानाची तुमची एक नोट्स होऊन जाईल. ठीक आहे. नोट्स. ठीक आहे. एक्स्ट्रा डेटाची. ठीक आहे. तेवढी नोट्स काढून घ्यायची. पहिले पुस्तकामध्ये हायलाइट करून घ्यायचं. एकदाच जर तुमची कोळंबे सरांच्या पुस्तकावर कमांड असेल, तर तुम्हाला इथे कुठला डेटा एक्स्ट्रा आहे ते तुम्हाला कळेल. लक्षात घ्या. आणि ही 15 पानाची नोट्स काढून घ्यायची. मग शेवटी मग लक्ष्मीकांत स्किप करायचं. लक्ष्मीकांत वाचायचं नाही. ज्या लोकांना कोळंबे वाचायची सवय असेल, त्या लोकांनी मग काय करायचं, कोळंबे सरांचं पुस्तक वाचायचं आणि हे 15-20 पानांची नोट्स वाचायची, एवढंच करायचं. समजलं?
होप सो हा पण डाऊट क्लिअर झालेला आहे. जर मी लक्ष्मीकांत जर मी कोळंबे वाचत असेल तर मग लक्ष्मीकांतवर लगेच शिफ्ट करावं का, हा पण डाऊट बऱ्याच लोकांचा असेल, तर त्यासाठी त्यांचं पण सोल्युशन सांगितलेलं. ठीक आहे. आय रिपीट, लगेच स्किप लगेच तुम्हाला शिफ्ट करण्याची गरज नाही. मेन्सच्या वेळेस फक्त तुम्ही हे करा. ठीक आहे. काय करायचं, कोळंबे सरांचं वाचताय ते वाचा, त्याच्यावर एकदा रिडिंग करायची, लगेच लक्ष्मीकांत बघायचा, लक्ष्मीकांत मधला जो काही एक्स्ट्रा डेटा आहे त्याची एक नोट्स बनवून घ्यायची 15-20 पानांची, आणि मग लक्ष्मीकांत नाव वाचलं तरी चालेल, कोळंबे सरांचं पुस्तक वाचा आणि 15 पानांची नोट्स काढा, नोट्स वाचा, संपला विषय. ठीक आहे. गॉट इट. नेक्स्ट, इकॉनॉमिक्स. ज्या लोकांनी माझं इकॉनॉमिक्सचं अनालिसिस लेक्चर बघितलं असेल त्यांना माहिती आहे, इकॉनॉमिक्स मध्ये मेजर फोकस हा मेजर फोकस हा कशावर असतो? राज्यसेवा पूर्व परीक्षेला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. ठीक आहे. ओके. तर पेपर अनालिसिस कसं करावं एक व्हिडिओ केलेला होता मी. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. ठीक आहे. डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर मेजर फोकस असतो राज्यसेवा पूर्व परीक्षेला. कोर इकॉनॉमिक्सवर नसतो. कोर इकॉनॉमिक्सवर साधारण डिस्ट्रीब्युशन हे कोर इकॉनॉमिक्सवर 2 ते 3 प्रश्नांचं असतं. डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर साधारण 12 ते 13 प्रश्न तुमचे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर येतात. ठीक आहे. सो मग डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्ससाठी कुठलं पुस्तक वाचायचं? तर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचं जे पुस्तक आहे, कुठलं? डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचं भाग 2. ठीक आहे. हे पुस्तक वाचा तुम्ही. कुठलं? देसले सरांचे जे पुस्तक आहे भाग 2 हे पुस्तक वाचा तुम्ही. कशासाठी? डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्ससाठी. कोर इकॉनॉमिक्सचा अभ्यास कसा करायचा मग? तर कोर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या घटकावर प्रश्न आलेले आहेत, ज्या घटकावर प्रश्न आलेले आहे, ना, तो घटक, ज्या घटकावर प्रश्न आलेला आहे तो घटक प्रॉपर तुम्ही काय म्हणता येईल, रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून कव्हर करा, किंवा ज्या घटकावर प्रश्न आले ते घटक प्रॉपर करा. ठीक आहे. ते कोणकोणते टॉपिक्स आहे ऑलरेडी सांगितलेले आहे मी. ठीक आहे. तर ते टॉपिक तुम्ही प्रॉपर करा. आता शेवटच्या 45 दिवसांमध्ये पूर्णच्या पूर्ण इकॉनॉमिक्सवर, कोर इकॉनॉमिक्सवर फोकस करायची गरज नाही. ज्या घटकावर प्रश्न आलेले आहेत ते टॉपिक प्रॉपर करा. ठीक आहे. बाकी टॉपिक स्किप केले तरी चालेल. त्याच्या माध्यमातून तुमचे हे 2-3 प्रश्न सहज टॅकल होतील. हे विथ प्रूफ तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. ठीक आहे. तर तेवढे घटक करा. आणि देसले भाग 2 हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला एचआरडी साठी कामात येतं. एचआरडी. ठीक आहे. तर त्यामुळे हे जर प्रॉपर पुस्तक तुम्ही करून टाकलेलं आताच, ठीक आहे, आतापर्यंत केलेलंच असेल 100%. ठीक आहे. तर हेच तुम्हाला एचआरडी साठी कामात येणार आहे. आणि इकॉनॉमिक्सला एचआरडी ओरिएंटेड प्रश्न यायला लागलेले आहेत. ठीक आहे. योजनांवर प्रश्न, एचआरडी ओरिएंटेड म्हणजे काय, बेसिक योजनांवर प्रश्न, घाबरण्याची गरज नाही की मेन्स प्रीला विचारत नाही, असा विषय नाही तो, योजनांवर प्रश्न येतात. ठीक आहे. सो हे जे एचआरडी ओरिएंटेड असल्यामुळे हे तुम्हाला एचआरडी ला कामात येणार आहे. ठीक आहे. तर एचआरडी ला जे काही रेफरन्स आपण वापरतो त्यासोबत हे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स हे पण पुस्तक देसले भाग 2 हे पण एचआरडी साठी वापरतात. तर हे पण तुम्ही प्रॉपर जर केलं, तुम्हाला तिथे तुमचं एक पुस्तक तुमचं ऑलरेडी मेन्सचं ऑलरेडी कव्हर झालेलं असेल. ठीक आहे. हे एक महत्वाची गोष्ट. ठीक आहे. हे झालं इकॉनॉमिक्स. त्यानंतर मग जॉग्राफी. ठीक आहे. जॉग्राफी. आता जॉग्राफी मध्ये 3 घटक येतात. एक फिजिकल जॉग्राफी, नंतर मग महाराष्ट्राचा भूगोल, आणि तिसरं येतं मग भारताचा भूगोल. आता फिजिकल जॉग्राफी यालाच बरेच लोक जगाचा भूगोल या सदरामध्ये कन्सिडर करतात. जगाचा भूगोल ह्या याच्यामध्ये ते म्हणजे डिवाइड करतात फिजिकल जॉग्राफीला. ओके. तर साधारण प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे, ते कसं आहे जॉग्राफीला, तर महाराष्ट्राच्या भूगोलावर एवढे प्रश्न येत नव्हते, पण 2020 ला महाराष्ट्राच्या भूगोलावर 3 प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे. फिजिकल जॉग्राफीवर तुम्हाला 8 ते 9 प्रश्न दिसतात. ठीक आहे. आणि भारताच्या भूगोलावर तुम्हाला 3-4 प्रश्न दिसतात. म्हणजे 4 आणि 3 7 8, साधारण 15 प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारचं ऑन एन एव्हरेज अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिसेल. ठीक आहे. 20 ला आले होते. 21 ला महाराष्ट्र भूगोलावर जास्त फोकस नव्हता, हाच फोकस होता फिजिकल आणि भारत, जो म्हणजे ट्रॅडिशनल जसं डिव्हिजन होतं तसंच. ठीक आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक ठरतो हा फिजिकल जॉग्राफी. राईट.
तर फिजिकल जॉग्राफी हा सगळ्यात महत्वाचा घटक ठरतो. तर हा तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. यासाठी स्टेट बोर्ड कोणते एक वाटल्यास तुम्ही 6वीचं करा, 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि 11वी. आता स्टेट बोर्ड मध्ये 11वीचं जे पुस्तक आहे त्यामध्ये जगाचा भूगोल दिलेला आहे. ठीक आहे. स्टेट बोर्ड मध्ये 11वीचं जे पुस्तक आहे त्यामध्ये जगाचा भूगोल दिलेला आहे. 10वी मध्ये आय थिंक तो भारताचा भूगोल दिलेला आहे. ठीक आहे. आणि 7वी, 8वी, 9वी मध्ये फिजिकलच्या काही कन्सेप्ट दिल्या आहे ते महत्वाच्या ठरतात. ठीक आहे. मग खडक असू द्या किंवा मग वेगवेगळे लँडफॉर्म्स असू द्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसतील 6वी ते 9वी पर्यंतच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे तुम्ही 6वी ते 11वी पर्यंतचं करून टाका. राईट. आता भारताचा भूगोल तुमचं इथं कव्हर होतो, जगाचा भूगोल इथे कव्हर होतो, फिजिकल इथे कव्हर होतो आणि एक 11वीची एनसीईआरटी आहे. 11 एनसीईआरटी. ठीक आहे. तर एनसीईआरटी त्याचं मराठीत भाषांतर शारदा पब्लिकेशनचं पुस्तक आहे. शारदा पब्लिकेशनचं त्यांनी त्याचं काय केलेलं मराठीत भाषांतर केलेलं आहे. ठीक आहे. फिजिकल जॉग्राफी. तर फिजिकल जॉग्राफीसाठी शारदा पब्लिकेशनचं जे 11वी एनसीईआरटीचं मराठीत भाषांतरित पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता. चांगलं पुस्तक आहे. तर फिजिकल जॉग्राफी तुमचं इथे चांगला कव्हर होतो. ठीक आहे. 11th एनसीईआरटीच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर फिजिकल जॉग्राफीसाठी 11th एनसीईआरटी आणि हे एवढं करा. झालं. जगाचा भूगोल तुमचा इथं कव्हर होतो 11वी मध्ये स्टेट बोर्ड मध्ये. राहिला प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल यासाठी मेनली फोकस, आता महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे सगळ्यात महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न विचारताय त्याच्यावर फोकस, त्याच्यामध्ये मेजर फोकस कशावर असतं महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये तुमच्या फिजिकल जॉग्राफीवर असतो. ठीक आहे. प्राकृतिक भूगोल. तर महाराष्ट्राच्या भूगोला पूर्व परीक्षेच्या ओरिएंटेड जर करायचं असेल तर तुम्ही फिजिकल जॉग्राफीवर फोकस करा. ठीक आहे. फिजिकल जॉग्राफी म्हणजे जे नद्या असतात किंवा मग महाराष्ट्राचे जे काही लँडफॉर्म हे असतील प्राकृतिक रचना असेल त्याच्यावर तुम्ही फोकस करायला. इव्हन राजकीयवर पण प्रश्न येत नाही, पण राजकीयचं एकच पान 1-2 पानाचं असतं ते पण करून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अक्षरवृत्तीय, रेखावृत्तीय वगैरे ते सगळं करून टाकायचं. ठीक आहे. पण एकच पान असतं, करायला काही हरकत नाही, आला तर प्रश्न येऊ शकतो. मेजर फोकस तुमचा हा फिजिकल जॉग्राफीवर असायला पाहिजे पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून, जर तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलावर फोकस करत असाल तर. ठीक आहे. मग फिजिकल जॉग्राफी तुम्ही कशातून करू शकता, तर सौदी सरांचं पुस्तक आहे महाराष्ट्राचे भूगोल, त्याच्यावरून तुमचं कव्हर करू शकता. ठीक आहे. फिजिकल जॉग्राफी सौदी सरांचं पुस्तक महाराष्ट्राचं. ठीक आहे. त्याच्यातून तुम्ही महाराष्ट्राचं भूगोल कव्हर करू शकता. आता काही लोक दीपस्तंभ वापरतात, मग लगेच त्यांनी मी सांगितलं म्हणून लगेच स्विच करायची गरज काय का? बिलकुल नाही. दीपस्तंभ करायचं दीपस्तंभ करा, ते पण चांगलं पुस्तक आहे. ठीक आहे. कुठलंही एक पुस्तक स्टिक टू, म्हणजे जे तुम्ही काय केलेलं आहे ना त्या रिसोर्सला स्टिक राहा, त्याच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला त्याच्यातून चांगला रिझल्ट भेटेल. कोणी सांगितलं म्हणून लगेच स्विच करायची काही गरज नसते. ठीक आहे. सो पण स्टँडर्ड रेफरन्स वापरा, जे जनरली रिकमेंड करण्यात येतात ते स्टँडर्ड रेफरन्स वापरा. ठीक आहे. सो सौदी महाराष्ट्रात तुम्ही करू शकता. ओके. हा. आता यामध्ये आता ह्या सगळ्याची समरी तुम्हाला पाहिजे असेल. ठीक आहे. ह्या सगळ्या पुस्तकांची समरी एकाच ठिकाणी सगळं पाहिजे असेल. सौदी महाराष्ट्राचं हे सोडून, ठीक आहे, हे तुम्हाला सेपरेटली थोडंसं फिजिकल वाचणं आहे. पण हे जे आहे 6वी ते 11वी आणि 11th एनसीईआरटी ह्या सगळ्यांची समरी तुम्हाला पाहिजे असेल तर सौदी सरांचं पुस्तक आहे. कुठलं? सौदी सरांचं पुस्तक आहे भूगोल व पर्यावरण. ही पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. त्याचं टायटल आहे भूगोल व पर्यावरण. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सौदी सरांचं पुस्तक आहे भूगोल व पर्यावरण. ओके. तर हे करायचं भूगोल व पर्यावरण. त्याच्यातून जे फिजिकल जॉग्राफीचा भाग आहे साधारण आय थिंक सो 110 पानं आहे. जगाचा भूगोल म्हणून ह्या टायटल अंतर्गत साधारण 110 पानं आहे. तिथं तुमचे 110 पानामध्ये तुमचे साधारण 8 एक प्रश्न तुमचे कव्हर होऊन जातात. ठीक आहे. त्यामध्ये भारताचा पण भूगोल दिलेला आहे. भारताचा भूगोल पण तुम्ही त्यातून कव्हर करू शकता. ते पण समरी स्वरूपात आहे. ठीक आहे. पण मेजर हर्डल काय माहितीये का सौदी सरांच्या पुस्तकामध्ये, जर सौदी सरांचं पुस्तक जर तुम्हाला समजायचं असेल तर त्यासाठी तुमचा बेस स्ट्रॉंग पाहिजे. बेस म्हणजे हे तुमचं स्ट्रॉंग पाहिजे, तेव्हा ते सौदी सरांचं पुस्तक समजतं. ठीक आहे. आणि सौदी सरांचं पुस्तक वाचलं की मग आता इथं कसं हे सगळे पुस्तक आहेत. ठीक आहे. मग याच्या म्हणजे भरपूर पुस्तकं होऊन जातात. मग एक स्ट्रेस पण क्रिएट होतो की एवढे सगळे पुस्तक आहेत, म्हणजे एवढे सगळे स्टेट बोर्ड आहेत,
ठीक आहे. तर त्याचे जर तुम्ही नोट्स काढल्या असतील चांगली गोष्ट, नाही काढल्या असेल तर नोट्स नसेल काढल्या तर मग ते मी काय केलेलं होतं याचं तुम्हाला सांगतो, माझं माझं काय केलेलं होतं मी. तर इथे 6वी ते 9वी एवढ्या पुस्तकाचं मी एकच पुस्तक बनवून टाकलेलं होतं. म्हणजे त्यामध्ये मग खडक जर 7वी मध्ये कुठेतरी खडक आलेला असेल तर त्याच्याच बाजूला मग 8वी मध्ये जो खडक आलेला आहे ते चॅप्टर एकत्र करून टाकले, म्हणजे खडक माझं एका ठिकाणी कव्हर होत होतं. म्हणजे 7वी ते 9वीचं माझं एकच पुस्तक होतं. ठीक आहे. ते म्हणजे कट करून मग मी त्याचं स्पायरल करून टाकलेलं होतं, कारण की मला ते लिहायचा लय कंटाळा येत होता नोट्स एवढं करायचं. त्यामुळे मग मी ते एकत्र करून टाकलेलं. 10वीचं सेपरेटच पुस्तक होतं. 11वीचं जगाचा भूगोल, ते एनसीईआरटी ते मी थोडीशी इंग्लिश एनसीईआरटी बघून घेतलेली होती. राइट. तर त्याच्यात जे मला आवश्यक वाटलं ते थोडंसं नोट्स करून टाकलेले होते आणि ते पुस्तक साईडला करून टाकलेलं होतं. असं मी केलेलं होतं. ठीक आहे. तर ज्या लोकांना आता इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल त्यांनी हे करा. 11वी एनसीईआरटीचं शारदा पब्लिकेशनचं मराठीतलं ते पण चांगलं आहे. ते पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. हां. सो असं तुम्ही पण करू शकता. आता हे जर तुमचा बेस क्लिअर असेल ना, तर तुम्हाला हे सौदी सरांचं जे भूगोल व पर्यावरण जे पुस्तक आहे, सौदी सरांचं भूगोल व पर्यावरण जे पुस्तक आहे, ते तुम्ही तेव्हा तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. ते बारीक फॉन्ट आहे आणि बऱ्याच लोकांना समजत नाही. जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर समजणार नाही. तर त्यासाठी मग पहिले हे बेस क्लिअर पाहिजे तुमचा. तर हे बेस क्लिअर करा. नंतर मग ते वाटल्यास ॲज अ रिव्हिजन पुस्तक म्हणून किंवा वन स्टॉप सोल्युशन म्हणून ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. तर हे झालं भूगोल. ओके. एनिथिंग रिमेन काही याच्यामध्ये तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. काही विशेष काय राहिलं नाही, सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं तुम्ही भूगोलासाठी करू शकता. ठीक आहे. काही डाऊट? एनिथिंग? कोणाला काही डाऊट असेल तर सांगा. ठीक आहे. अदरवाईज पुढचा सब्जेक्ट बघूया आपण. दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटला वेटेज कितीचं आहे रे? एन्व्हायरमेंटला वेटेज साधारण 5 मार्काचं आहे. ठीक आहे. 5 पैकी साधारण 3 प्रश्न तुमच्या संदर्भ पुस्तकातून येतात. 2 प्रश्न आउट ऑफ बॉक्स असतात. ठीक आहे. ते कदाचित म्हणजे ते म्हणजे नॉर्मल लॉजिक सेन्सवर पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि बऱ्याचदा हे जे 5च्या 5ही प्रश्न तुम्ही नॉर्मल तुमच्या कॉमन सेन्सवरून सॉल्व्ह करू शकता, असं पण होतं. ठीक आहे. बऱ्याचदा होतंय. ठीक आहे. सगळे सगळे प्रश्न तुमचे डेटावर असेल का असं आवश्यक नाहीये. ठीक आहे. 2-3 प्रश्न तुमच्या संदर्भ पुस्तकातून असेल आणि 2-1 प्रश्न तुमचे समजा आउट ऑफ बॉक्स असेल किंवा लॉजिकल असतात. ठीक आहे. ते तुम्ही तसे सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यासाठी किमान वाटलं जर तुम्ही काहीच नाही केलं असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन तेवढे करा. ठीक आहे. तेवढं केलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. काहीच नाही केलं असेल तर. आणि जर अगोदर आता मी जेव्हा 100 डेज स्ट्रॅटेजी ऑलरेडी शेअर केली होती, जेव्हा 100 दिवस बाकी होते, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं एन्व्हायरमेंटसाठी तुम्ही काय करायचं होतं, जे तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे. काय? तुषार घोरपडे सरांचं पुस्तक मराठीमध्ये. हा. तुषार घोरपडे सरांचं हे पुस्तक आहे मराठीमध्ये. ते एन्व्हायरमेंटसाठी वापरू शकता तुम्ही. बरोबर. हा. तर मी तेव्हा काय सांगितलेलं होतं, की जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक 3 दिवसात तुम्ही हे पुस्तक वाचा, प्रॉपर अंडरलाईन करा आणि याच्या एक 15-20 पानांच्या, ठीक आहे, 15 ते 20 पानाच्या एक नोट्स काढून टाका. डेटाच्या फक्त, खूप काय कन्सेप्ट सगळं काही लिहित नाही बसायचं, डेटाच्या फक्त. ठीक आहे. ते पण तुमचं जर प्रॉपर रिव्हिजन प्रॉपर झालेलं असेल, प्रॉपर अंडरलाईन असेल तर 15-20 पानांच्या नोट्स काढा. प्रीसाठी ह्याच नोट्स वाचायचा आहे आणि मेन्ससाठी पण ह्याच नोट्स वाचायच्या. ठीक आहे. कारण की मेन्सच्या मी असंच केलं होतं एन्व्हायरमेंटचं आणि ह्याच नोट्स मी वाचायचो. 2017 की 18 मध्ये मी ते तुषार घोरपडे सरांचं पुस्तक वाचलेलं होतं. परत मी ते पुस्तक कधीच नाही वाचलेलं मग. त्याच्या 15-20 पानांच्या माझ्या 16च पानाच्या ह्या नोट्स होत्या माझ्या, आय थिंक. येस. तर याच्यामध्ये 16 पानांच्या नोट्स मी ह्या नेहमी वाचायचो. ठीक आहे. फक्त डेटा कव्हर केलेला होता परीक्षाभिमुख. त्यातनंच बऱ्यापैकी गोष्टी कव्हर व्हायच्या माझ्या. तर त्यामुळं खूप काही कन्सेप्ट वगैरेवर पण त्याच्यावर जास्त काही प्रश्न पण येत नव्हते आणि आलेच तर ते म्हणजे टॅकल करण्यासारखे होते. ठीक आहे. तर त्यामुळे मग तुम्ही पण असं करू शकता. पण आता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मग तुम्ही काय करा, ऍटलीस्ट फक्त पर्यावरणाचा आता जर तुम्हाला काहीच नाही केलेलं असेल तर मग तुम्ही ऍटलीस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॉपर करा. ठीक आहे. त्याच्या माध्यमातून तुमचं सॉल्व्ह होतील. नाही म्हटलं तरी 5 पैकी 2-3 प्रश्न जरी जमले तरी ओके, नो इश्यू. ठीक आहे. पण ते लॉजिकल प्रश्न असतात एन्व्हायरमेंटचे. तुम्ही बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, सॉल्व्ह होतात ते, काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे.
हे झालं एन्व्हायरमेंट. ओके. सायन्स. आता सायन्स साठी स्टेट बोर्ड 9वीचं 10वीचं आणि 11वीचं. ठीक आहे. आता 11वीतले कोणते चॅप्टर करायचे, ठीक आहे, ते मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे. हे टेलिग्राम चॅनल लक्षात घ्या. हे टेलिग्राम चॅनल आहे @निपुण मनोहर. टेलिग्रामला सर्च करायचं, त्याची एक PDF टाकलेली आहे. ठीक आहे. तिथं काय सर्च करायचं, सायन्स हा कीवर्ड सर्च करा तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला ते PDF मिळेल. वाटल्यास मी रिशेअर करेल, परत करतो वाटल्यास. ठीक आहे. तर सायन्सचं मी रिशेअर करेल टेलिग्रामला 1-2 मिनिटामध्ये. ठीक आहे. तर 9वी 10वी 11वी त्याचं जे 11वीचा जो काही फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो. ठीक आहे. ह्या तिन्ही पुस्तकाचा इंडेक्स वर मी काय करून दिलेलं आहे, इम्पॉर्टंट टॉपिक टिक करून दिलेलं आहे. ठीक आहे. तर तेवढं टॉपिक करा, फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे. आणि ते टॉपिक तुम्ही परीक्षा भिमुख वाचायचे. ठीक आहे. ते टॉपिक तुम्ही काय करायचे, परीक्षा भिमुख वाचायचे. परीक्षा भिमुख वाचणं म्हणजे कसं, की परीक्षेत किती डेपला प्रश्न आलेला आहे, मग आपण किती डेप करायला पाहिजे. नाही तर मग ते खूप डिटेलमध्ये असेल, तुम्ही ते सगळं समजून घ्यायचा प्रयत्न कराल. ठीक आहे. तर आपल्याला काय CET नाही द्यायची आहे, आपल्याला राज्यसेवा द्यायची आहे. ठीक आहे. तर त्या दृष्टिकोनातून मग CETचे प्रश्न नाही बघायचे, राज्यसेवेचे प्रश्न बघायचे. त्या टॉपिकवर कसे प्रश्न आले आणि आपण किती डीप करायला पाहिजे. ठीक आहे. सो ते एक तुम्ही करा. 9वी 10वी 11वी सफिशियंट होईल. ठीक आहे. 9वी 10वी 11वी सफिशियंट होईल, एवढं जरी केलं तरी. आता जर तुम्हाला एकच पुस्तक करायचं असेल, तर मग समराइज फॉर्म मध्ये तुम्ही एकच पुस्तक जर तुम्हाला करायचं असेल, वन बुक, पण त्यासाठी तुमचं हे क्लिअर असणं आवश्यक आहे. 9वी 10वीचं तरी किमान, किंवा सायन्सच्या बेसिक कन्सेप्ट अगोदर स्टेट बोर्ड वाचलं असेल, तर तुम्हाला वन बुक, ते मग भस्के सरांचं पुस्तक स्टँडर्ड रेफरन्स आहे, बरेच लोक वापरतात. भस्के सरांचं मराठीमध्ये उपलब्ध आहे, इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. ते पुस्तक तुम्ही वापरू शकता सायन्ससाठी. ठीक आहे. सायन्ससाठी भस्के सरांचं पुस्तक आहे, मराठी इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे. 9वी 10वी याचं समरी आहे ते. ठीक आहे. 9वी 10वी आणि 11वी याचं म्हणजे 11वी नाही, 11वी माहित नाही किती कव्हर केलेलं त्यांनी, पण ते 10वी पर्यंत तरी त्यांनी समराइज फॉर्म मध्ये ते दिलेलं आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही एक करा. ओके. तर बेसिक 10वी पर्यंतच तरी त्यांनी समराइज फॉर्म मध्ये कव्हर केलेलं आहे. ओके. आणि याच्या अगोदर मी जे 2019 मध्ये एक व्हिडिओ बनवलेला होता बघा, सायन्ससाठी कुठले व्हिडिओ बघावे. ठीक आहे. म्हणजे ऑनलाईन फ्री सोर्सेस, कुठले मी त्याच्यामध्ये पेड सांगितलेले नाही, फ्री सोर्सेस सांगितलेले आहे. तर ही जे GDC अकॅडमी आहे ना, त्याच्यावर सायन्सचे लेक्चर मी तुम्हाला सांगितलेले होते. सायन्सचे आय थिंक सोनाली कदम मॅडमनी आणि GDC सरांनी कव्हर केलेले होते ते. ठीक आहे. तर ते जुने लेक्चर्स आहेत. तर सायन्सच्या बेसिक कन्सेप्ट बऱ्यापैकी त्यामध्ये कव्हर होऊन जातात. जर काही समजत नसेल तर ते लेक्चर बघा, बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये तुमच्या कव्हर होतील. ठीक आहे. ओके. ते आता लेक्चर बघायची वेळ नाही, आता 45 दिवस आहे. आता तुम्ही पुस्तक वाचा. जर अगोदर वाचलं असेल किंवा मग नवीन विद्यार्थी असेल, तर मग आता तुम्ही ते लेक्चर पण बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 9 9, 10, 11 सायन्स बेस बसके सांगितलं तुम्ही, हे झालं. तर सायन्ससाठी सफिशियंट आहे एवढे रेफरन्स, खूप जास्त काही जायची गरज नाहीये. ठीक आहे. आणि सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आपण करूया बरं का. सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी जी आहे ते आपण सांगणार आहे मी तुम्हाला. नंतर मग करंट. आता करंटसाठी बरं, एक मिनिट. सायन्समध्ये मग आता सायन्समध्ये एक मला सांगायचं होतं, की समजा म्हणजे समजा तुमचं हे वाचून झालं, मग सिंगल बुक पण वाचू शकता बरं का. सिंगल रेफरन्स बुक, मग हे स्किप करून तुम्ही सिंगल बुक पण वाचू शकता. मात्र हे 11वीचे जे महत्वाचे चॅप्टर आहेत ते करा, कारण की त्याच्यावरनं प्रश्न यायला लागलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न यायला लागले, आलेले पण ते विथ प्रूफ मी तुम्हाला वाटल्यास दाखवेल. ठीक आहे. नंतर मग करंट. तर करंटसाठी सिंगल रेफरन्स वापरा. ठीक आहे.
सिंगल रेफरन्स, हिस्ट्री पण बोलणार आहे मी सर. फक्त सौदी सरांचे जिओग्राफी केले तर सफिशियंट होईल का? येस, होईल, काय प्रॉब्लेम नाही. सौदी सरांचं जिओग्राफीसाठी सफिशियंट होईल. फक्त त्यासाठी तुम्हाला पहिले बेसिक तुमचं कव्हर होणं आवश्यक आहे. बेसिक जर नाही झालं तर तुम्हाला ते सौदी सरांचं पुस्तक समजणार नाही. ठीक आहे. सौदी भूगोल व पर्यावरण ठीक आहे का? झालं, सांगितलं ना. 23 मेन्स स्ट्रॅटेजी. बरं, भस्के सरांचं मी वापरते. येस. 11वी-12वी कव्हर केलेले आहे, पण मला म्हणजे काही काही मी जेव्हा वापरलेलं होतं भस्केचं त्यामध्ये काही काही गोष्टी स्किप केलेल्या होत्या. त्यामुळे मग मी मूळ पुस्तकातूनच ते 11वीचे चॅप्टर कव्हर केलेले होते. तर माझं असं मत राहील, प्रामाणिक मत आहे हे. काही जे मी केलेलं ते तुम्हाला सांगतोय. 11वीचं मूळ पुस्तकातून केलं तर तुम्हाला बरं पडेल. ठीक आहे. करंट. तर करंटसाठी स्टिक टू सिंगल रेफरन्स बुक. ठीक आहे. करंटसाठी सिंगल रेफरन्स. जर मंथली जे काही तुम्ही करत असाल, मंथली मासिक तुम्ही एखादं वापरत असाल, मग मंथली मासिकच वापरा. ठीक आहे. मंथली सोबत मग त्रैमासिक वाचता, अभिनवचं किंवा सिम्प्लिफाईडचं, ते त्रैमासिक वाचता, असं नका करू. मंथली जर करत असाल तर मंथलीच वाचवा. जर त्रैमासिक वाचत असाल तर त्रैमासिकच वाचा, मग मंथली वाचू नका. दोन पैकी एकच. ठीक आहे. खूप काय डेटा वाढून नाही ठेवायचा, रिव्हिजन व्हायला पाहिजे. ठीक आहे. एक तर मग त्रैमासिक करा. ठीक आहे. तर त्रैमासिक मी रिकमेंड करतो अभिनवचं, कारण की मी अभिनवचं इयरबुक वाचलेलं आहे. ठीक आहे. आणि ते इयरबुक मध्ये आहे ना, म्हणजे ते ऑर्गनाइज वाटतं मला प्रॉपर. खूप जास्त डेटा नाही आवश्यक, जे म्हणजे जास्त ज्या भागावर जास्त रिपीट प्रश्न येतात तो डेटा त्यांनी ऑर्गनाइज फॉर्म मध्ये दिलेला आहे. महत्वाचा डेटा हायलाइट पण करून दिलाय. आणि जे डेटा आहे तो कसा आहे की सगळ्यात महत्वाचा पहिले दिलेला आहे. समजा पुरस्कार दिलेले असेल तर मग पहिले नोबेल कव्हर करून घेणार, ते साहित्य अकादमी कव्हर करून घेणार, नंतर बाकीचे कव्हर करून घेणार. असं प्रॉपर त्यांनी ते ऑर्गनाइज करून दिलं आहे. तर तुम्ही इयर बुक वाटल्यास अभिनवचं वापरा. त्रैमासिक पण तुम्ही अभिनवचं वापरू शकता. ठीक आहे. मंथली परिक्रमा जर वाचत नसाल तर त्रैमासिक वाचा, त्रैमासिक वाचत असाल तर परिक्रमा वाचू नका. ठीक आहे. पण इयर बुक हे मस्ट रेफरन्स आहे, कारण की इयर बुक जे आहे ना, हे जे असते इयर बुक, हे समरी असते. ठीक आहे. समरी असते. आणि त्याचबरोबर महत्वाचा जे डेटा आहे ना, ज्याच्यावर जास्त प्रश्न कव्हर होत आहेत, ज्याच्यावर प्रश्न येत आहेत, तो डेटा यामध्ये कव्हर केलेला असतो. तर इयर बुक म्हणजे ऍज अ रिव्हिजन म्हणून शेवटच्या काळामध्ये रिवाइज, करंटचं जर रिवाइज करायचं असेल तर मग अभिनव मधनं तुम्ही इयर बुक मधनं रिवाइज करा. ठीक आहे. बरेचसे प्रश्न त्यामधनं येतात. ठीक आहे. म्हणजे महत्वाचा डेटा त्यामधनं कव्हर होतो, तर ते तुम्ही करा. ठीक आहे. मी मागील 2 अटेम्प्ट पासनं फक्त इयरबुकच केलं होतं. मी त्रैमासिक पण नव्हतं केलेलं. ठीक आहे. आणि इयरबुक केलेलं होतं, पण त्या इयरबुक मधनं मग सगळे प्रश्न तुम्ही सगळे करायचो अटेम्प्ट. पण सगळं कव्हर होतं का? आता इयरबुक मधनं कधी 5-6 कव्हर होईल, कधी 7-8 कव्हर होतात. ठीक आहे. पण बाकीचे प्रश्न मग मी अटेम्प्ट कसा करतो, तर माझं ऑलरेडी जे गोष्टीवर माझा मेजर फोकस असतो, जे प्रश्न तुम्हाला माहिती नाही ते प्रश्न टॅकल करण्याचा माझा जो अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच, तो मी वापरत असतो. ठीक आहे. तो सेन्स माझा जरा व्यवस्थित असल्यामुळं, ठीक आहे, तो पण मी जास्तीत जास्त प्रोपगेट करण्याचा प्रयत्न करतो, की ते पण म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला समजणं अपेक्षित असतं. ती गोष्ट बेसिकली तुम्हाला कट ऑफ क्लिअर करून देईल. ठीक आहे. जर त्या लोकांनी केलेलं नसेल तर एक लेक्चर केलेलं होतं, मी अपलोड केलेलं होतं. ठीक आहे. अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच, तर ते बघा. माहिती नसलेले प्रश्न टॅकल करण्याचे ट्रिक्स असं काहीतरी ते टायटल होतं, ते बघा. झालं. नंतर राहिला शेवटचा प्रश्न इतिहासाचा. हिस्ट्री. आता इतिहासामध्ये 3 घटक येतात. कोणकोणते? एक, हिस्ट्रीमध्ये पहिला घटक येतो प्राचीन, दुसरा मध्ययुगीन, तिसरा मॉडर्न, अजून याच्यामध्ये येतं महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे. आता एवढं सगळं आहे इतिहासामध्ये, मग कसं वाचायचं, कसे कमीत कमी रेफरन्स वाचायचे आणि कसा चांगला स्कोर काढायचा, ते तुम्हाला सांगतो आता.
प्राचीन, मध्ययुगीन, मॉडर्न आणि महाराष्ट्राचा इतिहास. तर पहिले तर मार्काचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही समजून घ्या. 2019 पर्यंत मार्काचं डिस्ट्रीब्युशन हे कसं होतं, तर 7 ते 8 प्रश्न प्राचीन आणि मध्ययुगीन या घटकावर होते. 7 ते 8 प्रश्न आणि त्यानंतर मग जे 8 एक प्रश्न, 8 प्रश्न नाही, तर त्यातले तुम्ही एक 3 ते 4 प्रश्न हे समाज सुधारक आणि व्यक्तिविशेष या घटकावर होते. व्यक्तिविशेष या घटकावर होते. ठीक आहे. 3 ते 4 प्रश्न. ओके. आणि उर्वरित मग 7, 8 आणि 4, 12. म्हणजे समजा आपण इथे जर 2 ते 3च कन्सिडर करूया. समजा समाज सुधारक 2 ते 3च आलेले. तर उर्वरित 4 प्रश्न. ठीक आहे. 8 आणि 2, 10. 4 ते 5 प्रश्न आपण कन्सिडर करू. 4 ते 5 प्रश्न हे मॉडर्न हिस्ट्रीवर होते. आधुनिक भारताचा इतिहास. इथे महाराष्ट्राचा फोकस हा तेवढा नव्हता. महाराष्ट्र हिस्ट्रीवर फोकस नव्हता 2019 पर्यंत. ठीक आहे. पण लेटेस्ट 20 आणि 21च्या पॅटर्न मध्ये 20 आणि 21च्या पॅटर्न मध्ये हा जो फोकस आहे, जे म्हणजे युपीएससी कडे झुकण्यासारखं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. तर त्यामध्ये मॉडर्न हिस्ट्रीवर फोकस हा वाढत चाललेला आहे. ठीक आहे. मॉडर्न हिस्ट्रीवर फोकस वाढत चाललेला आहे. ठीक आहे. सो प्रश्नाचा शिफ्ट हा आधुनिक भारताचा इतिहास या घटकावर व्हायला लागलेला. ठीक आहे. आणि प्राचीन मध्ययुगीनचा आता जर तुम्ही बघितलेलं 21च्या पॅटर्न मध्ये आय थिंक सो प्राचीन आणि मध्ययुगीनवर 2च प्रश्न आलेले. 20च्या पॅटर्न मध्ये प्राचीन मध्ययुगीनवर मिळून प्रश्न आलेले, पण प्राचीन मध्ययुगीन मध्ये 19 पर्यंतचा पॅटर्न कसा होता, प्राचीनचं वर 5 प्रश्न, तर इकडे मध्ययुगीनवर 2च प्रश्न. मग त्यांनी पॅटर्न थोडासा 20 मध्ये काय चेंज केला, मध्ययुगीनवर जास्त प्रश्न, मध्ययुगीनवर प्राचीनवर फक्त 2 प्रश्न आलेले आणि मध्ययुगीनवर आय थिंक सो 5-6 प्रश्न आले, 5 एक प्रश्न. तर पण डिस्ट्रीब्युशन सेमच होतं, 5-7 प्रश्नाचं, 7-8 प्रश्न तुम्हाला प्राचीन मध्ययुगीनवर आणि बाकीचं असं. ठीक आहे. पण 20 मध्ये 19 पर्यंतचे डिस्ट्रीब्युशन प्राचीनकडे जास्त होतं. नंतर मग ते 20 मध्ये ते काय झालेलं, मध्ययुगीनवर फोकस झालेला आणि आता हा शिफ्ट म्हणजे प्राचीन मध्ययुगीन अजून खूप कमी झालेला आणि 21 मध्ये काय झालेलं, मग मॉडर्न हिस्ट्रीवर जास्त फोकस झालेला. तर मग ते मॉडर्न हिस्ट्रीवर आता लेटेस्ट मध्ये मग साधारण तुम्हाला 7-8 प्रश्न तुम्हाला मॉडर्न हिस्ट्रीवर तुम्हाला दिसेल. आता जे आपण पेपर वाईज स्ट्रॅटेजी आहे, ठीक आहे, ते त्याच्यामध्ये ते तुम्हाला ऍक्च्युअल डिस्ट्रीब्युशन मी दाखवेल तुम्हाला, ते कशा प्रकारचं आहे. ठीक आहे. सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला ते दाखवेल. तर त्यामध्ये बघा, तर मग इथे मग आपण कुठला घटक स्किप करायचा, कसा करायचा, तर यामध्ये कमीत कमी मग सगळंच वाचायचं का, प्राचीन वाचायचं, मध्ययुगीन वाचायचं, मॉडर्न हे सगळं वाचायचं, महाराष्ट्र इतिहास वाचायचं, एवढं सगळं वाचायचं, मग इतिहास रिवाइज कसा करायचा. तर यासाठी माझा अप्रोच सांगतो तुम्हाला. मला काय वाटतं, इथे तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीन, ठीक आहे, प्राचीन आणि मध्ययुगीन याच्यासाठी प्राचीनसाठी एक 6वीचं स्टेट बोर्ड आहे, 7वी मध्ये थोडंसं मध्ययुगीनचा भाग आहे आणि 11चं स्टेट बोर्डच आहे, जुनं नाही, नवीन मध्ये प्राचीन आहे. 11 स्टेट बोर्ड जे जुनं होतं त्यामध्ये मग महाराष्ट्राचा इतिहास होता. ठीक आहे. 11 जुनं मध्ये. ठीक आहे. नवीन याच्यामध्ये आता प्राचीनच त्यांनी कव्हर केलेलं. ठीक आहे. तर तुम्ही 6वी, 7वी आणि 11वी वाचा, स्टेट बोर्ड जर वाचत असाल तर. ठीक आहे. 6वी, 7वी आणि 11वी. आणि जर स्टेट बोर्ड वाचत नसाल तर मग लुसेंटचं पुस्तक आता मराठीमध्ये पण के सागरने उपलब्ध करून दिलेलं आहे. ठीक आहे. लुसेंट सामान्य ज्ञान. ठीक आहे. हे यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे, तर ते मराठीमध्ये पण उपलब्ध करून दिलंय. तर ह्या पुस्तकातून लुसेंट मधून तुम्ही काय करा, लुसेंट मधून तुम्ही काय करायचं, प्राचीन आणि मध्ययुगीन याचे माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याचे त्यामध्ये साधारण 80 पानामध्येच ते बऱ्यापैकी डेटा कव्हर केलेला आहे. ठीक आहे. 80 पानामध्ये तो डेटा कव्हर केलाय. तर लुसेंटचा लुसेंट मधनं तुम्ही ते 80 पानं कव्हर केलेलं आहे, तर ते तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीन त्यातनं कव्हर करून टाका. ठीक आहे. ओके. आणि हे जर कव्हर केलं असेल तर मग इकडे नका जाऊ, म्हणजे खूप जास्त मटेरियल नको व्हायला. तर 5-6 मार्कासाठी खूप जास्त मटेरियल वाचायची गरज नाही, एकच रेफरन्स वाचा. ठीक आहे. जसं मग प्राचीन मध्ययुगीन इथे तुम्ही जर लुसेंट मध्ये कव्हर केलं असेल तर मग इकडे नका जाऊ, हे जर वाचलं असेल तर हे नका वाचू. ठीक आहे.
सातवीमध्ये आता फक्त याच्यामध्ये आता स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला थोडंसं बघावं लागेल की जर सातवीमध्ये जर मध्ययुगीन जर जास्त नसेल, सातवीचं पुस्तक ऍक्च्युअली मी नव्हतं रेफर केलेलं जास्त, तर त्यामुळे ते पूर्ण पुस्तक मी वाचलेलं नाहीये. पण जर यामध्ये मध्ययुगीन प्रॉपर नसेल तर तुम्ही वाटल्यास तेवढासा भाग फक्त मध्ययुगीन हा याच्यामधनं करा, मग लुसेंट मधनं करून टाका. ठीक आहे. 6वी मध्ये मात्र प्राचीन आहे पूर्ण, 11वी मध्ये पण प्राचीन आहे. ठीक आहे. तर ते जर तुम्ही केलं, इथून प्राचीन करायचं, मध्ययुगीन जर वाटल्यास जर होत नसेल स्टेट बोर्ड मधनं कव्हर, तर मग तुम्ही लुसेंट मधनं करा. ठीक आहे, असं. ओके, हे झालं प्राचीन मध्ययुगीन. नंतर मग मॉडर्न. आता मॉडर्नवर जे काही प्रश्न येत आहेत ना, मॉडर्न हिस्ट्रीवर जे काही प्रश्न येत आहेत, तर यामध्ये प्रश्न म्हणजे मॉडर्न हिस्ट्रीच्या असे डिस्ट्रीब्युटेड प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे. कामगार चळवळ एक, दलित चळवळ एक, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दिसतील. ठीक आहे. ते डिस्ट्रीब्युटेड प्रश्न आहेत. पण त्याच्यामध्ये फोकस करताना ते जनरली कसं करतायत, समजा मॉडर्न हिस्ट्रीवर तुमचे 5-6 प्रश्न आलेले. ठीक आहे. तर ते फोकस करताना कुठलेही इतिहासामध्ये लक्षात ठेवा ही गोष्ट. इतिहासामध्ये प्रश्न विचारताना ते प्रश्न ही व्यक्तीवर येतात. व्यक्ती आणि संस्था जास्तीत जास्त. ठीक आहे. बाकी मग एखाद्या इन्सिडेंटवर 1-2 प्रश्न येतात. पण मेजर फोकस कशावर असतो? व्यक्तीवर असतो. ठीक आहे. तर कुठलेही घटक वाचताना व्यक्तीवर फोकस असू द्या. समजलं तुम्हाला? हा. व्यक्तीवर जर तुमचा जर प्रॉपर फोकस असेल तर तुमचे प्रश्न आरामशीर टॅकल होतात. ठीक आहे. प्रश्न कारण की व्यक्तीवर येतात मॉडर्न मध्ये पण. ठीक आहे. इव्हन इफ यू गो विथ दिस प्राचीन आणि मध्ययुगीनवर, तिथे पण व्यक्तीवर फोकस आहे. ठीक आहे. मॉडर्न मध्ये पण व्यक्तीवर फोकस आहे आणि समाज सुधारक व्यक्तिविशेष मध्ये तर प्रश्नच नाहीये. ठीक आहे. तसं. ओके. आणि मॉडर्न साठी मग तुम्ही पुस्तक कुठलं वापरायचं, तर मेन्ससाठी मी समाधान महाजन सरांचं पुस्तक सांगत असतो. समाधान महाजन सरांचं पुस्तक. आता हे पुस्तक ऑलरेडी नोट स्वरूपात आहे. ठीक आहे. जर तुम्हाला म्हणजे डायरेक्ट समजत असेल तर ठीक, नाही समजत असेल, कारण की नोट स्वरूपात पुस्तक आहे, डायरेक्ट फ्लो समजत नसेल, तर मग तुम्ही याला पर्याय आहे कोळंबे सरांचं पुस्तक. ठीक आहे. कोळंबे सरांचं आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे. ते पुस्तक आहे. तर कोळंबे सरांचं पुस्तक आहे आणि समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. तर मग पण कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये लक्षात ठेवा, इथे डेटा कमी आहे. ठीक आहे. समाधान महाजन सरांचे डेटा दरवर्षी अपडेट होतं. अपडेट म्हणजे काय, की जे परीक्षेला प्रश्न विचारलेले असतात ते परत मग याच्यामध्ये ऍड करून घेतात आणि म्हणजे डेटा बऱ्यापैकी कव्हर केलेला असतो आणि प्रश्न पण याच्यातनं येतात. ठीक आहे. आणि हे जे पुस्तक आता याच्यातनं प्रश्न येतात म्हणजे ते स्टँडर्ड रेफरन्स मधनं जे गुरुवर पुस्तक आहे किंवा जे काही इतिहासाचे पुस्तक आहे, स्टँडर्ड रेफरन्सेस, ठीक आहे, बिपिन चंद्र आहे, त्यातूनच हे बेसिकली पुस्तक बनवलेलं आहे. पण मस्त सुंदर पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. तर कोळंबे सरांचं पुस्तक आहे आधुनिक भारताच्या इतिहासासाठी. जर तुम्हाला फ्लो समजत नसेल तर पहिले हे वाचायचं. आता आता सध्या आता बऱ्यापैकी लोकांनी, मी अगोदर पण हे शेअर केलेलं होतं ह्या सगळ्या गोष्टी, तर बऱ्यापैकी लोकांनी ह्या इम्प्लिमेंट केलेल्या असेल. आता जे रेफरन्स तुम्ही वापरला असेल त्याला स्टिक राहा. ठीक आहे. तर मग कोळंबे सरांचं पुस्तक जर फ्लो समजत नसेल तर हे वाचा, नवीन विद्यार्थी असेल तर. ठीक आहे. आणि त्यानंतर मग वाटल्यास तुम्ही एकदा तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास फ्लो समजला, कन्सेप्ट समजल्या, त्यानंतर मग तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचा. ठीक आहे. नंतर मग हे कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही स्किप करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग समाधान महाजन सरांचं पुस्तक कंटिन्यू करा, तेच तुम्हाला मेन्सला पण कामात येईल. ठीक आहे. आता मेन्स डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे थोडंसं तुम्हाला हा सब्जेक्ट पण थोडासा इलॅबोरेटिव्ह वाचावं लागेल. तर मग डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला कोळंबे आणि समाधान महाजन हे दोन्ही याचं थोडंसं हे करून वाचावं लागेल. ठीक आहे. म्हणजे याच्यामधल्या कन्सेप्ट आणि जे काही थिअरी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लिहायची असते. ठीक आहे. तसं याच्यामध्ये पण दिलेले आहेत, कुठल्या उठावाचे कारणे किंवा काय, हे सगळ्या गोष्टी यामध्ये पण कव्हर केले आणि डिस्क्रिप्टिव्हच्या हिशोबाने हे पुस्तक पण अपडेट होणार आहे. ठीक आहे. तर ते होतील, ते आता ते म्हणजे त्यांना होतील म्हणजे काय, करावंच लागणार आहे. तर ते तुम्ही एका पुस्तकाला स्टिक राहिलं तरी पण काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. ओके. सो मॉडर्न हिस्ट्री असे समाधान महाजन सरांचं पुस्तक. आता मॉडर्न हिस्ट्री, आता हे खूप मोठं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही अगोदर वाचायचं, अगोदर पूर्ण वाचलं तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु नंतरून काय करायचं, ज्या टॉपिकवर प्रश्न आलेला मॉडर्न हिस्ट्रीचा अभ्यास पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा करायचा, तर ज्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तेच टॉपिक तुम्ही कव्हर करून घ्या मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. आणि जे मेजर टॉपिक आहे, जसं मुस्लिम सुधारणा चळवळ, त्याच्यावर 100% प्रश्न येतोय, करून टाकायचं. सत्ता स्थापना, त्याच्यावर 100% येतोय. सत्ता स्थापनेमध्ये पण मराठ्यांची मराठ्याशी संबंधित जे सत्ता स्थापने संबंधित जो टॉपिक आहे, ठीक आहे, किंवा इंग्रज मराठा युद्ध, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर ते टॉपिक प्रॉपर करून घ्यायचं. असं रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून
मॉडर्न हिस्ट्री कव्हर करायचा, म्हणजे खूप जास्त लोड येणार नाही तुम्हाला की अरे एवढं मोठं पुस्तक आहे सगळंच करायचं का. ठीक आहे. समाज सुधारक समाधान महाजन सरांच्या पुस्तकातूनच करा पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे. समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून कव्हर करा, त्यामध्ये तुमचे समाज सुधारक कव्हर होऊन जातात. ठीक आहे. सेपरेट समाज सुधारकाचं पुस्तक पूर्व परीक्षेसाठी तरी वापरण्याची काही मला तरी गरज वाटत नाही. ते वाटल्यास तुम्ही मेन्स साठी तुम्ही सेपरेट समाज सुधारकाचं पुस्तक वापरलं तर त्यामध्ये मग तुम्ही एक गोष्ट करू शकता. जर समाज सुधारकाचं पुस्तक जर ऑलरेडी तुमची चांगली कमांड असेल तर तुम्हाला एक पुस्तक तुम्ही स्किप करू शकता. जर समाज सुधारकावर कमांड असेल तर मग जे कठारे किंवा गाठाड सरांचं महाराष्ट्राचं इतिहास सेपरेट पुस्तक जनरली पुस्तक वाचत असतात गाठाड सरांचं. तर जे विपुल थोरमोटे सरांचं पुस्तक आहे कोणाचं, लोकसेवा पब्लिकेशनचं. विपुल थोरमोटे सरांचं कुठलं आहे पुस्तक, समाज सुधारक. दीपस्तंभचं पण आहे पण मी हे बघितलेलं होतं. तर विपुल थोरमोटे सरांचं हे जे समाज सुधारक पुस्तक आहे ना, याच्यामध्ये बेसिकली कठारे आणि गाठाड याच्यातल्याच कंटेंटच्या बेसिसवर ठीक आहे हे पुस्तक बनवलेलं आहे. ठीक आहे. बराचसा डेटा तुम्हाला याच्यामध्ये सापडतो. मग हे पुस्तक तुम्ही स्किप केलं आणि ह्या पुस्तकावर जर तुमची चांगली कमांड असेल तर तुम्ही हे पुस्तक स्किप पण करू शकता. ठीक आहे. आणि एखाद्याला लईच इच्छा असते की नाही लई लोक सांगतात गाठाड वाचायचं, कठारे वाचायचं, मग त्या लोकांनी विपुल थोरमोटे वाचलेलं असेल मग त्या लोकांनी काय करायचं, विपुल थोरमोटे वाचायचं, याच्यावर कमांड आणायची. ठीक आहे. आणि कठारे किंवा गाठाड एकदा त्याच्यावर नजर फिरवायची, जो काही एक्स्ट्रा डेटा वाटतो त्याच्या छोट्याशा नोट्स बनवून टाकायच्या आणि नंतर मग विपुल थोरमोटे वाचायचं आणि 15-20 पानांची याची मग एक्स्ट्रा डेटाची एक सेपरेट नोट्स बनवून टाकायची. ठीक आहे. तर मग विपुल थोरमोटे प्लस गाठाड असं महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही मेन्ससाठी वापरू शकता. प्रीचं नाही बोलत आहे मी. प्रीच्या ते फक्त आता तो पॉईंट डोक्यात आला म्हणून सांगतोय. प्रीच्या दृष्टिकोनातून तुम्ही समाज सुधारक हे समाधान महाजन सरांच्याच पुस्तकातून कव्हर करा, सेपरेट वाचायची गरज नाहीये. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी जे जुनं 11वीचं पुस्तक आहे 11. ठीक आहे. 11वीचे जुने पुस्तक ते तुम्ही वाचू शकता. जर अगोदर वाचलं असेल तर 3-4 तासात कव्हर होता. ठीक आहे. आणि समजा ते वाचले नाही तुम्ही तरी काही प्रॉब्लेम नाही, त्यातला बऱ्यापैकी डेटा हे याच्यामध्ये कव्हर होतो. कशामध्ये, मॉडर्न समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. समाज सुधारकामध्ये कव्हर होतं आणि बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं जर तुम्ही हे जर पुस्तक प्रॉपर केलेलं असेल तर. ठीक आहे. मग तरी बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की 11वीचं नाही करायलाच पाहिजे, यांनी सांगितलं हा XYZ माणूस आहे, म्हणजे लय भारी माणूस आहे, पहिला आलेला असं आलंय तसं आलंय. ठीक आहे. याचा स्कोर चांगला आहे, त्यांनी सांगितलंच आणि लयच इच्छा असेल तुमची तर मग काय करायचं, समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलं मग सेम मेथड एकदा हे पुस्तक चालून घ्यायचं. ठीक आहे. 11वीचं आणि जो एक्स्ट्रा डेटा वाटते त्याच्या नोट्स काढून घ्या. लय 2-3 पानं निघतील तुमचे एक्स्ट्रा डेटाचे, कारण की बऱ्यापैकी डेटा याच्यामध्ये कव्हर होतो. आता हे मी का सांगतोय, कारण की मी तसंच केलेलं. मी काय केलेलं होतं, विपुल थोरमोटे सरांचं पुस्तक मेन्ससाठी पण सांगतोय बरं का, मेन्ससाठी पण विपुल थोरमोटे सरांचं पुस्तक समाज सुधारक. ठीक आहे. आणि समाधान महाजन सरांचं पुस्तक, हे 2 पुस्तक वाचलेले. मग बरेच लोक म्हणत होते की मग आपलं 11वीचं वाचायचं, तर मग मी 11वी चेक करून घेतलेलं की 11वीतला कुठला डेटा स्किप झालेला आहे 11वी जुन्याचा. तर जास्त काही डेटा स्किप झालेला नव्हता, बराच पैकी डेटा हा याच्यामध्ये कव्हर होऊन जातो. ठीक आहे. याच्यामध्ये नसेल तर मग याच्यामध्ये कव्हर होऊन जातो. ठीक आहे. पण बऱ्यापैकी डेटा हा याच्यामध्ये कव्हर होऊन जातो समाधान महाजनमध्ये. ठीक आहे. तर तरी पण तुम्हाला जर बघायचं असेल तर मग एकदा स्कॅन करून घ्यायचं, 2 तास लागतील तुम्हाला स्कॅन करायला. ठीक आहे. असं तुम्ही करू शकता. तो फायनली इतिहासाला मग तुम्हाला काय काय वाचायचं तुम्हाला सांगतो. ठीक आहे. 6वी 7वी आणि 11वी स्टेट बोर्ड वाचत असाल, ठीक आहे, तर याच्यामध्ये तुमचा प्राचीन कव्हर होतो. ठीक आहे. आणि मध्ययुगीन जर 7वी मध्ये प्रॉपर कव्हर होत नसेल तर लुसेंट मध्ये मध्ययुगीन करून टाका. आणि लुसेंट मधनं जर प्राचीन मध्ययुगीन कव्हर करत असाल तर मग हे वाचू नका. ठीक आहे. 2 पैकी एकच वाचा, एकासाठी एकच रेफरन्स वाचा, खूप जास्त करण्याची काही गरज नाही. ठीक आहे. आणि लुसेंट जर तुम्हाला डायरेक्टली समजत नसेल, डायरेक्टली वाचायला घेतलं, लुसेंट जर समजत नसेल तर मग आता ज्या लोकांना अगोदर पण सांगितलेलं होतं मी 100 डेज स्ट्रॅटेजी मध्ये, तर अगोदर काय करून टाकायचं, युट्यूबला प्राचीन आणि मध्ययुगीनचे लेक्चर फ्री मध्ये अवेलेबल आहे, कोणाचे बघा. ठीक आहे उपलब्ध, त्यांनी कव्हर केलेले आहे. तेवढे एक लेक्चर 7-8 तासाचे लेक्चर बघायचे, नंतर हे वाचायला घ्यायचं, खटाखटा सगळं समजून जातं. ठीक आहे. काहीच नसतं, ते सेमच असतं. ओके. फ्लो समजून जाईल तुम्हाला.
तर त्याचं कसं करायचं मग तुम्ही काय करायचं, युट्यूबला फ्री व्हिडिओ प्राचीन मध्ययुगीनचे बघायचे, कोणीतरी कव्हर केलेलेच असते, त्यानंतर मग हे वाचायचं फ्री, बरं का. मग हे झालं तुमचं प्राचीन मध्ययुगीन क्लिअर झालं. मॉडर्न साठी तुम्हाला समाधान महाजन रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून कव्हर करायला सांगितलेलं. ज्या टॉपिकवर मेजर फोकस असेल ते टॉपिक तुम्ही करा, ठीक आहे. आणि समाज सुधारक तुम्ही कव्हर करा. आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11वीचं जुनं जर करायचं असेल तर ते करा, नाही करायचं असेल तर काही हरकत नाहीये, ठीक आहे. ते समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये कव्हर होते. समाज सुधारक याच्यावर जे 2-3 प्रश्न येतात ते पण समाज सुधारक पण तुम्ही समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून कव्हर करा. पूर्वासाठी खूप जास्त डिटेल म्हणजे सेपरेट पुस्तक वाचायची गरज नाही, ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला मग काय करायचंय, लुसेंट आणि मॉडर्न साठी हे इनफ, आणि लेस झालं तर मग 11वी तर तुम्ही करा, ठीक आहे. तर ही झाली कमीत कमी बुक लिस्ट. अजून कुठला सब्जेक्ट राहिला का, काही नाही राहिलंय, झालंय सगळं आपलं. ठीक आहे. आणि कुठलाही सब्जेक्ट कसा वाचावा, त्याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस कसं करावं हे ऑलरेडी आपण कव्हर केलंय. महत्वाचे टॉपिक वाईज लेक्चर, आता टॉपिक वाईज किंवा सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, ठीक आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो. होप सो तुम्ही सगळी बुक लिस्ट लिहून घेतलेली असेल, ठीक आहे. नसेल लिहून घेतली असेल तर लेक्चर परत बघा, ठीक आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी करतील. हा, आता बघूया तुमचे प्रश्न. सर, करंट अफेअर रीड कसे करावे, 2023 ला एक्झामला द्यायचे आहे तर केव्हापासूनचे करंट, 1 वर्षाचं करंट अफेअर करा. मी तर 10 महिन्याचं सांगतो, 8-10 महिन्याचं, पण 1 वर्षाचं करू शकता. एन्शियंट हिस्ट्रीचे कसे रीड करावे त्याचं सेपरेट स्ट्रॅटेजी आपण घेणार आहे. एन्शियंट हिस्ट्रीचे किती क्वेश्चन असतात ऑलरेडी सांगितलेलं, ठीक आहे. होप सो तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. नसतील क्लिअर झाल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. अदरवाईज आपण इथे थांबूयात. आणि सगळ्यांनी लेक्चरला अटेंड राहिल्याबद्दल धन्यवाद, ठीक आहे. बाय बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या सेशनमध्ये आपण लवकरच. $36 रनिंग एज असणारे एमपीएससी प्रिपरेशन करू शकता का? करू शकता, नो प्रॉब्लेम. फक्त डिपेंड, आता मल्टिपल सर्कमस्टन्सेसवर त्या गोष्टी डिपेंड असतात. 36 एज रनिंग आहे, मग सध्या ते तुम्हाला उपलब्ध वेळ किती आहे, तुमची मानसिकता सध्या कशी आहे, तुमची आर्थिक सपोर्ट कसा आहे, तुमचा कौटुंबिक सपोर्ट कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर, ठीक आहे, तर ते डिपेंड करेल, ठीक आहे, तुमची प्रिपरेशन कशी जाईल ते. ओके, करू शकता, नो इश्यूज. ओके, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.